पुणे शहर आणि जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अर्थात या पूर परिस्थितीच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय हा प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। मुळा मुठा नदीच्या परिसरात एकूण 100 CCTV कॅमेरे आता बसवले जाणार आहेत आणि साधारणतः 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण देखील केले जाणार आहे। कारण शहर आणि शहराच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पूर परिस्थिती ही गेल्या काही वर्षांपासून निर्माण होते, त्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। आपत्ती व्यवस्थापन सुलभ व्हावं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। त्यामुळे या नदीच्या दोन्ही बाजूला 26 ठिकाणी असे हे खांब उभारले जाणार आहेत आणि त्या खांबांवर CCTV कॅमेरे बसवले जाणार। त्यासोबतच त्या खांबांवरून पूर परिस्थितीवर नियंत्रण लक्ष ठेवलं जाणार आहे आणि ज्या पद्धतीने राडारोडा कचरा टाकणाऱ्या लोकांवरती देखील या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे आणि पुढच्या काळात त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे। आणि त्यामुळे भिडे पूल असू दे किंवा पुलाची वाडी, पांचाळेश्वर घाट, एकता नगरी, कर्वेनगर, वारजे, त्यानंतर ताडीवाडा लोड, टिळकपूर, फुलेनगर, वडगाव शेरी या भागामध्ये अशा पद्धतीने हे CCTV कॅमेरे बसवले जाणार आहे। त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापनासाठी 26 खांब देखील उभारले जाणार आहेत, जेणेकरून प्रशासनाचं, पोलीस यंत्रणेचं, महानगरपालिका प्रशासनाचं या सगळ्या पूर परिस्थितीवरती, त्यासोबत कुठलंही अनधिकृत काम जर या परिसरात होत असेल तर त्यावरती देखील या CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।